नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा पाटील आपल्या सगळ्यांचं द स्टिचिंग ट्युटोरियलमध्ये मनापासून स्वागत करते. आजचा ब्लाऊज आपला हल्टरनेक ब्लाऊज आहे. हल्टरनेक ब्लाऊज सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये सुरू आहे. साडी, लेहंग्यावर याचा लूक खूप सुंदर दिसत असते. तर हल्टरनेक ब्लाऊज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीत कशा पद्धतीने आपण ड्राफ्टिंग करणार आहोत ते तुम्हाला मी सांगणार आहे. आपण जेव्हा हल्टरनेक ब्लाऊज शिवत असतो तेव्हा आपल्याला गळारुंदी किती घ्यायची, आर्महोलचा जो आकार आहे तो कसा द्यायचा, याच्यात अनेक जणांना खूप प्रॉब्लेम्स येत असतात. आज आपण या व्हिडिओमध्ये ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. तुम्ही या पद्धतीने एकदा ड्राफ्टिंग करून बघा. तुमचा ब्लाऊज हा एकदम परफेक्ट होईल, फिटिंग पण एकदम व्यवस्थित येईल आणि हा ब्लाऊज बिघडणार सुद्धा नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला स्किप करू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर ड्राफ्टिंगला सुरुवात करूया. आता सगळ्यात पहिले मेजरमेंट बघू. आमचं जे मेजरमेंट आहे, फ्रंट लेंथ आहे 14 इंच, बॅकची लेंथ आहे 13 इंच, शोल्डर आहे 14 इंच, नेक राऊंड आहे 12 इंच, चेस्ट आहे 32, वेस्ट आहे आपले 26 इंच, शोल्डर टू अपेक्स 9 इंच, अपेक्स टू अपेक्स 6.5 इंच आणि रेडी शोल्डर आपलं 1.5 इंच. रेडी शोल्डर तुम्ही 1.5 इंच, 1 इंच, 1.5 इंच, 2 इंच, 2.5 इंच सुद्धा तुम्ही ठेवू शकता. पण 2.5च्या वर ठेवू नका, कारण की त्याचा लुक तितका सुंदर येणार नाही. ठीक आहे, आपण ड्राफ्टिंगला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपण इथे वरच्या बाजूला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. हे बॅक पार्ट आहे. इथे आपण फ्रंटची लेंथ घेणार आहे. बॅक पार्ट जरी आपण शिवत असेल तरी आपल्याला इथे फ्रंटची लेंथ घ्यायची आहे. फ्रंटची लेंथ आहे आपली 14 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून आपल्याला 15 वर मार्किंग करायची आहे. इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आता आपलं फुल शोल्डर आहे 14 इंच, त्याचे आपल्याला हाफ करायचे आहे 7 इंच आणि 7 इंचावर आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. आता आपल्याला डाऊन जायचं आहे, तर डाऊन हे आपल्याला आपल्या साईज नुसार जायचं आहे. पॅक नेक शोल्डर डाऊन फॉर्म्युला आपल्याला चेक करायचं आहे आपलं शोल्डर किती आहे आणि त्या लाईन नुसार आपल्याला इथे डाऊन जायचं आहे. आपलं रेडी शोल्डर आहे 14 इंच, जे आपल्याला सेकंड लाईन मध्ये जायचं आहे, तर इथलं आपलं 6 इंच डाऊन जायचं आहे. आता आपण गळारुंदीची मार्किंग करणार आहे, तर त्याचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगते. गळारुंदी बरोबर आपला नेकचा जो राऊंड आहे ते डिवायडेड आपल्याला करायचं आहे 4 आणि त्यातून मायनस करायचं 1 इंच. हे कंपल्सरी आहे सगळ्या साईज साठी. बघा इथे नेक राऊंड आहे 12, त्याला आपल्याला डिवाइड करायचं आहे 4 ने. किती आलं आन्सर आपलं 3 इंच. त्याच्यातून आपल्याला मायनस करायचं हाफ इंच, मायनस हाफ इंच. तर किती आलं 2.5 इंच. तुम्हाला तुमच्या साईज नुसार इथे गळारुंदी मिळणार आहे. मी 2.5 इंच इथे मार्किंग करते. त्या दोन्ही लाईनला आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथे नेकचा शेप द्यायचा आहे. ठीक आहे, इथून आपण 6 इंचावर मार्किंग करणार आहोत आणि एक बॉक्स तयार करून घेऊ. जेव्हा आपण बॅक साईडचा नेक शिवतो तेव्हा इथून खालून आपल्याला अर्धा इंच खाली इथे मार्किंग करायची आहे आणि त्यानुसार आपल्याला इथे शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. आपलं मुंडा खोलीची आता आपण मार्किंग करणार, त्याचा फॉर्म्युला आहे छातीचा 6वा भाग प्लस 1 इंच. म्हणजे छाती आहे आपली 32 इंच, त्याचा 6वा भाग म्हणजे किती 5.33. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्लस करायचं आहे 1 इंच. किती आलं 6.33. तर इथे मेजरिंग टेप ठेवायचा, जिथून डाऊन गेलेला आहे तिथे मेजरिंग टेप ठेवायचा आहे आणि 6.33 म्हणजे 6.25 इंचावर एक लाईन. ठीक आहे, इथे मार्किंग करायची आहे. ही आपल्याला मिळाली छातीची लाईन. आता आपण इथे छातीची मार्किंग करणार आहोत. ठीक आहे, जेव्हा आपण छातीची मार्किंग करतो असतो त्याच्यामध्ये लुझिंग ऍड करायची आहे. आपण इथे 2 इंच लुझिंग ऍड करणार आहोत. तर आपली चेस्ट आहे 32 इंच, त्याच्यामध्ये आपण लुझिंग ऍड करणार आहोत 2 इंच म्हणजे किती आलं 34 इंच आणि त्याला आपण काय करणार आहोत भाग देणार आहोत 4 ने. किती आलं 8.5 इंच आणि आपण इथे 8.5 इंचावर मार्किंग करायची. तुमची जेही चेस्ट साईज आहे त्याच्यामध्ये 2 इंच लुझिंग ऍड करा आणि त्याला आपल्याला भाग द्यायचा आहे 4 ने आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर आपल्याला कमर घेरची मार्किंग करायची आहे. आपली 26 इंच, त्याला भाग द्यायचा आहे 4 ने. त्याला 6.5 इंच. इथे 6.5 इंचावर मार्किंग करायची आहे, 1.5 इंच शिलाई मार्जिन.
त्या दोन्ही लाईनला इथे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. आता आपण आर्महोलचा शेप ड्रॉ करून घेऊ. जिथे डाऊन गेलाय तिथे मेजरिंग टेप ठेवायचा आहे चेस्ट लाईन पर्यंत. त्याचं आपल्याला इथे सेंटर घ्यायचं आहे आणि सेंटरवर इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे आपलं शोल्डर किती आहे 7 इंच. तर जिथे आपल्याला सेंटर मिळालेलं आहे तिथून आपल्याला ½ इंच मायनस करायचं आहे, म्हणजे 6.5 इंचावर इथे आपल्याला मार्किंग करायची आहे. सेम मार्किंग आपल्याला खालच्या बाजूला पण करायची आहे 6.5 इंचावर. जसा शेप जाते त्यानुसार इथे आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. इथे करायची नाही, आपल्याला क्रॉस जायचं आहे 1 इंच. हे बघा, ही जी मार्किंग केली आहे 6.5 इंचाची, तिथे आपल्याला मेजरिंग टेप ठेवायचं आहे. तिथून आपल्याला 1 इंचावर मार्किंग करायची आहे आणि या मार्किंगला लक्षात ठेवून आपल्याला इथे शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. हा जो आता आपण शेप बनवलेला आहे तो सध्या आपण पॅकनेक नुसार करणार आहोत, ठीक आहे. पण आर्महोलचा शेप आपण हा नंतर इथे मी तुम्हाला सांगणारच आहे, क्लिअर करणारच आहे कशा पद्धतीने घ्यायचा आहे. कारण की तो खूप जास्त डीप असते, मग आपल्याला कसं मायनस करायचं आहे, काय करायचं ते सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणारच आहे. त्यानंतर आपल्याला इथून हे जे डाऊन गेलेलं आहे तिथे मेजरिंग टेप ठेवायचं आहे. तिथून अर्धा इंच खाली मार्किंग करायची आहे आणि या मार्किंगला इथे आपल्याला क्रॉसमध्ये जॉईन करून घ्यायचं आहे. मार्किंग आपल्याला पॅकनेक जेव्हा आपला असतो तेव्हा आपल्याला आर्महोल मध्ये क्रीज येते, ठीक आहे. त्यामुळे आपण इथे पहिलेच काय करतो मायनस करत आहे. तर इथे आपल्या पॅकनेकची प्रोसेस झालेली आहे. बाकीची प्रोसेस आपण फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग केल्यावर करणार आहोत, कारण की आपल्याला साईड पार्ट इथे मॅच करायचा आहे आणि नंतर आपल्याला इथे आर्महोलचा शेप ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे, आता आपण फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग करत आहोत. सगळ्यात पहिले आपण स्ट्रेट लाईन आखून घेऊ. हे आपला फ्रंट पार्ट आहे. तुम्हाला माझ्या सांगण्याची पद्धत सोपी वाटते का? मला काही बदल करायचे आहे का? ते नक्की मला कमेंट करून सांगा. शोल्डरची मार्किंग करायचं, आपलं फुल शोल्डर आहे 14 इंच, त्याची हाफ करून मार्किंग करायची आहे 7 इंचावर. आपण डाऊन गेलो होतो इथून 1.25 इंच, तर 1.25 इंचावर आपल्याला डाऊन जायचं आहे आणि गळ्यारुंदी आली होती आपली 2.5 इंच. ठीक आहे, बॅक साईडला ज्या पद्धतीने आपण केलं होतं तसंच करायचं आहे. त्यानंतर आपण आर्महोल आपला 6.33 आलं होतं, ठीक आहे. फॉर्म्युला मी परत एकदा सांगते. आपल्या छातीचा 6वा भाग प्लस 1 इंच करायचा आहे, तर आपल्याला किती आलं होतं 6.33. तर इथे 6.25 इंचावर एक लाईनवर आपल्याला मार्किंग करायची आहे. ही मिळाली आपल्याला चेस्ट लाईन. ठीक आहे, आता आपण चेस्टची मार्किंग करून घ्या. आपली चेस्ट आपली 32 इंच, त्याच्यामध्ये आपल्याला लुझिंग ऍड करायची आहे 2 इंच. बघा, 32 प्लस आपण केलं 2 इंच, किती आलं 34 इंच. त्याला आपल्याला भाग द्यायचा आहे 4ने, 8.5 इंच. तिथे आपण 8.5 इंचावर मार्किंग करूया. 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन. आता आपल्याला गळ्याचा शेप ड्रॉ करायचा आहे. तर आता आपल्याला गळ्याचं डीप किती ठेवायचं आहे, तर आपल्या गळ्यारुंदी जेवढी आहे त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करून मार्किंग करायची आहे. तर गळ्यारुंदी होती आपली 2.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे, किती आलं 3.5 इंच. ही जी स्ट्रेट लाईन आहे तिथे आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि 3.5 इंचावर आपल्याला मार्किंग करायची आहे. गळ्यारुंदी आहे 2.5 इंच, सेम आपल्याला खाली पण 2.5 इंचावर मार्किंग करायची आहे. इथे आपण एक बॉक्स तयार करून घेऊ. इथे आपल्याला शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. ठीक आहे, इथपर्यंत झालं. आता आपण आर्महोलचा शेप ड्रॉ करून घेऊ. इथे डाऊन गेलं तिथे मेजरिंग टेप ठेवायचं आहे आणि जे आपलं इथे चेस्ट लाईन आहे त्याचं आपल्याला इथे सेंटर घ्यायचं आहे आणि सेंटरवर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. आपलं शोल्डर किती चेक करायचे, शोल्डर आहे 7 इंच. इथे जे सेंटर आहे तिथे आपल्याला 1 इंच मायनस करून मार्किंग करायची आहे. इथे 7 इंच आहे, तिथे आपल्याला 6 इंचावर मार्किंग करायची आहे आणि जी खालची चेस्ट लाईन आहे तिथे आपल्याला ½ इंच मायनस करायचं आहे. आपलं शोल्डर आहे 7 इंच, त्याच्यातून सेंटर आहे तिथे आपल्याला 1 इंच मायनस करून मार्किंग करायची आहे. आपलं जे शोल्डर आहे त्याच्यातून आपल्याला इथं ½ इंच
काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. म्हणजे इथे 6.5 इंचावर मी मार्किंग करत आहे. या पद्धतीने लाईन आखून घ्यायची आपल्याला. आणि इथे जी आपण मार्किंग केली आहे तिथून आपल्याला पाऊण इंचावर मार्किंग करायची आहे. आणि इथे आर्महोलचा आपल्याला शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. इथपर्यंत झालं. आता ही जी लाईन आहे क्रॉसवाली, त्याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे आणि सेंटरवर आपल्याला एक मार्किंग करायची आहे. आता या मार्किंग पासून आपल्याला शोल्डर टू अपेक्स आणि आपली जी फ्रंटची लेंथ आहे त्याची मार्किंग करायची आहे. मेजरिंग टेप अशा पद्धतीने ठेवायचं आहे. जे सेंटर आहे तिथेच आपल्याला मेजरिंग टेप ठेवायचं आहे. शोल्डर टू अपेक्स आहे 9 इंच, त्याच्यामध्ये आपल्याला हाफ इंच प्लस करून 9.5 इंचावर मार्किंग करायची आहे. आपली फ्रंटची लेंथ आहे 14 इंच, त्याच्यातली 14 इंच, त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करून इथे 15 वर मार्किंग करायची आहे. अपेक्स टू अपेक्सची मार्किंग करायची आहे. अपेक्स आहे आपलं 6.5 इंच, त्याचा आपल्याला हाफ करायचा आहे 3.25 इंच. तिथे आपण 3.25 इंचावर मार्किंग करूया. आणि आपल्याला इथून अर्धा इंच जेवढा आपलं अपेक्स टू अपेक्स आलेला आहे, इथे आपण 3.25 इंचावर मार्किंग केली आहे. इथे आपल्याला हाफ इंच मायनस करून 2.25 इंचावर मार्किंग करायची आहे. ठीक आहे. जेवढा आलेला आहे त्याच्यात आपल्याला हाफ इंच काय करायचं आहे, मायनस करून मार्किंग करायची आहे. इथे आपण एक क्रॉस मध्ये लाईन ड्रॉ करून घेऊ. आता आपल्याला डाट द्यायचा आहे, तर आपल्याला आपल्या साईज नुसार इथे डाट द्यायचा आहे. तुमची जेही चेस्ट साईज आहे त्यानुसार तुम्हाला इथे डाट द्यायचा आहे. जर तुमचा फर्स्ट लाईन मध्ये येत असेल तर तुम्हाला 2.5 इंचाचा डाट द्यायचा आहे. सेकंड लाईन मध्ये येत असेल तर 3 इंचाचा डाट द्यायचा आहे. आणि जर तुमचे थर्ड लाईन मध्ये येत असेल तर तुम्हाला 3.5 इंचाचा डाट द्यायचा आहे. तर आपली चेस्ट आहे इथे 32 इंच, म्हणून आपण इथे डाट घेणार 2.5 इंच. 2.5 इंचावर इथे मार्किंग करते. वरच्या बाजूला आपल्याला हाफ इंचावर एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची इथे. आणि या लाईनला लक्षात ठेवून इथे आपल्याला क्रॉस मध्ये लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आता आपल्याला कमर घेराची मार्किंग करायची आहे. तर आपली कमर आहे 26 इंच, आपल्याला भाग द्यायचा आहे 4 ने, किती आलं 6.5 इंच. आता हा जो आपण डाट घेतला आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचा आहे, प्लस करायचा आहे. प्लस आपल्याला 2.5 इंच करायचा आहे. तुम्ही जेवढा डाट घेतला 3 इंच घेतला असेल 3 इंच, 3.5 इंच घेतला असेल तर 3.5 इंच तुम्हाला इथे काय करायचं आहे, प्लस करायचा आहे. तर आन्सर आलं 9 इंच. तर मी इथे 9 इंचावर मार्किंग करते आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन. त्या दोन्ही लाईनला आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे. ही जी लाईन आहे एपेक्स पॉईंट आणि कमर घेऱ्याची जी लाईन आहे त्याचा आपल्याला इथे सेंटर घ्यायचा आहे आणि सेंटरवर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. हे जे सेंटर आहे अपेक्स पॉईंट आणि सेंटर, त्याचं सुद्धा आपल्याला इथे सेंटर घ्यायचं आहे. आणि सेंटर कमर घेर आहे त्याची जी लाईन आहे तिथपर्यंत आपल्याला मेजरिंग टेप ठेवायचा आहे आणि त्याचं पण आपल्याला इथे सेंटर घ्यायचं आहे. ठीक आहे. 3 मार्किंग आपल्याला इथे मिळालेले आहे. जी पहिली मार्किंग आहे बघा, अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे. ही लाईन जशी जात आहे त्यानुसार आपल्याला इंचाची कोणतीही एक लाईन मॅच करायची आहे आणि अशा पद्धतीने टेप ठेवायचा. ठीक आहे. हे तुम्हाला टिप्स आहे. टेप असा किंवा असा ठेवून इथे मार्किंग करायची नाहीये. ही लाईन जशी जात आहे, कोणतीही तुम्ही 1 इंचाची लाईन इथे घ्या आणि ती लाईन जसं हे जात आहे त्यानुसारच तुम्हाला ठेवायचं आहे आणि इथे अर्ध्या इंचावर मार्किंग करायची आहे. वरच्या बाजूला आपल्याला पाव इंचावर मार्किंग करायची आहे. ठीक आहे. वरती आपल्याला मार्किंग करायची नाही. या मार्किंगला लक्ष ठेवून जसं इथे जसं शेप जात आहे त्यानुसार आपल्या इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. याच्यामुळे आपल्याला एकदम प्रॉपर शेप मिळते. ठीक आहे. आता इथे ड्रॉ करून घेऊ. या अपेक्स पॉईंट पासून फक्त एक लाईन आतमध्ये आपल्याला जायचं आहे. खूप आतमध्ये जायचं नाहीये. एक लाईन आतमध्ये आपल्याला जायचं आहे आणि इथून आपल्याला शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. इथे पॉइंट बनत आहे तो आपण इथे मायनस करून घेऊ आणि प्रॉपर असा शेप ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे. या पद्धतीने करायचं आहे. आता आपल्याला ही जी लाईन आहे ती लाईन आपल्याला चेक करायची आहे. किती आली 5.5 इंच. तर या लाईनला आपण 5.5 इंच जिथे येते तिथे आपल्याला मार्किंग करायची आहे. असं मेजरिंग टेप ठेवायचा आहे. जसा शेप जात आहे त्यानुसार आपल्याला मेजरिंग टेप घेऊन जायचं आहे
आणि 5.5 इंचावर आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. ठीक आहे, इथे मार्किंग केली. आता आपण गॅप चेक करू किती आलेला आहे, 1/2 इंच. ठीक आहे, 2.5 इंच. जेव्हा तुम्ही 2.5 इंचाचा डाट घेणार तेव्हा तुम्हाला इथे 1/2 इंचच गॅप येणार. ठीक आहे, आणि इथं आपल्या या साईडला सुद्धा 1/2 इंच वरती मार्किंग करायची आहे. ही जी आपली चेस्ट लाईन आहे तिथे मेजरिंग टेप ठेवायचा आहे, तिथून खाली अर्ध्या इंचावर आपल्याला मार्किंग करायची आहे. आता इथे जेवढी आपल्याला मार्किंग मिळेल त्याचं आपल्याला इथे डबल करायचं आहे. ठीक आहे, इथे तुम्हाला 1/2 इंच मिळालेला आहे, तर इथे तुम्हाला 1 इंच वरती जाऊन काय करायचं आहे, मार्किंग करायची आहे. सगळे लाईन आपल्याला क्रॉस मध्ये जॉईन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत झालं. आता आपण आर्महोलचा शेप ड्रॉ करून घेऊ. तर आपण डाट घेतला होता 2.5 इंचाचा, त्याचा आपल्याला हाफ करायचा आहे. ते किती आलं, 1.25 इंच. तर चेस्ट लाईनवर आपल्याला टेप ठेवायचा आहे. आर्महोलचा शेप 1.25 इंच जिथे मॅच होते तिथे आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. आता 1.25 इंचाचा आपल्याला हाफ करायचा आहे. तर 1/2 इंचवर एक लाईन. ठीक आहे, तर इथे आपल्याला ही जी आपण मार्किंग केली आहे तिथे मेजरिंग टेप ठेवायचा आहे. तिथून आपल्याला 1/2 इंचवर एक लाईनवर मार्किंग करायची आहे. या मार्किंगला आपल्याला अपेक्स पॉइंट पाशी काय करायचं आहे, मॅच करायचं आहे. खालच्या बाजूने इथून आपल्याला 1/2 इंचावर एक मार्किंग करायची आहे. ठीक आहे, आता या लाईनला आपल्याला चेक करायचं आहे 1.25 इंच कुठे ते, आणि तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर या मार्किंगला लक्षात ठेवून आपल्याला अपेक्स पॉइंट पासून एक लाईन आखून घ्यायची आहे. थोडीशी वरतीच लाईन जाऊ द्यायची आहे. झालं, त्याच्यानंतर आपल्याला ही लाईन चेक करायची आहे. ठीक आहे, 5.5 इंचावर एक लाईन कमी. तर सेम आपल्याला इकडे पण 5.5 इंचावर एक लाईन कमीवर इथे मार्किंग करायची आहे. आर्महोलचा नवीन शेप इथे ड्रॉ करायचा आहे. तर ही जी लाईन आहे त्या लाईनला लक्षात ठेवाय, ही जी मार्किंग आहे त्या मार्किंगला लक्षात ठेवायचं आहे. ही लाईन जशी जात आहे त्यालाच आपल्याला स्केल काय करायचं, मॅच करायचं आहे. जशी तुमची जर क्रॉसमध्ये जात असेल तर क्रॉस जाऊ द्यायचा आहे, वर येत असेल तर वर. ही लाईन जशी जात आहे त्यानुसारच आपल्याला इथे स्केल ठेवायची आहे आणि इथून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. त्यानंतर ही लाईन जशी जात आहे, ठीक आहे, जसं ही लाईन जाते, ही लाईन जशी जाते तसं जाऊ द्यायचं आणि या मार्किंगला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि इथे आपण एक बॉक्स तयार करून घेऊ. बॉक्स मिळालेला आहे. फ्रंटमध्ये आपण क्रॉस गेलो होतो 1.25 इंच, 1.25 इंचावर आपल्याला इथे मार्किंग करायची आहे आणि इथे आपल्याला आर्महोलचा नवीन शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. ठीक आहे, इथपर्यंत झालं. हे सगळं आता आपल्याला आर्महोल इथे मायनस करायचं आहे. तर पहिले आपण इथे सगळी मार्किंग, पहिले आपण हे सगळं कट करून घेऊ आणि त्यानंतर आर्महोलचा इथे आपल्याला शेप ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे, इथपर्यंत. ठीक आहे, इथपर्यंत झालं. आता आपला आर्महोलचा जो शेप आहे तो आपल्याला मायनस करायचा. ही जी वरची लाईन आहे आपल्याला या लाईनला मॅच करायचं आहे. असं मॅच केल्यानंतर आपण हे जे आता आपल्याला ओपन करायचं नाहीये, ठीक आहे, हा डाट, तर आपण इथे स्टॅपलर करून घेऊ. इथे बघा प्रॉपर आपला हा वरचा जो शेप आहे तो इथे बरोबर मॅच झालेला आहे. आता आपण इथे प्रिन्स कटचा काय करणार आहोत, शेप ड्रॉ करणार आहोत. इथून आपल्याला खालच्या बाजूला 1/2 इंचवर एक लाईनवर इथे मार्किंग करायचं आहे आणि इथून आपल्याला इथे प्रॉपर शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. प्रिन्स कटचा शेप इथे आपला ड्रॉ करून झालेला आहे. मला पॅक नेक ब्लाउज शिवायचा आहे तर सेम तुम्हाला हे प्रोसेस, आणि आता तुम्हाला हे कट करून घ्यायचं आहे आणि तुमचं इथे पॅक नेक झालेला आहे. आता हल्टर नेक ब्लाउज शिवायचा आहे तर आपल्याला काय चेंजेस करायचे आहे, तर आपल्याला सगळ्यात पहिलं शोल्डर आणि आर्महोल मध्ये थोडासा चेंज करायचा आहे. ते कसं करायचं सांगते. आता तुमचं रेडी शोल्डर किती आहे ते पहिले बघायचं आहे. आपलं रेडी शोल्डर आहे 1.5 इंच, त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करून मार्किंग करायची आहे. तर आपण इथे पहिले खालच्या बाजूला 1/2 इंच शिलाई मार्जिन जिथे आपण करतो 1/2 इंचावर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. ठीक आहे, इथून आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करायची आहे आणि या मार्किंगला आपल्याला इथे आर्महोल मध्ये
जॉईन करून घ्यायचं आहे. आणि आर्महोल मध्ये आपल्याला इथं बघा आर्महोलचा जसा शेप जात आहे त्यानुसार इथं आपल्याला शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. इथे पॉइंट्स नाही बनवू द्यायचा, व्यवस्थित शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. चेक करून घेऊ पहिले. आलेलं आहे 2.25 इंच. ठीक आहे, तर याचा आपल्याला हाफ करायचा आहे. 2.25 इंचाचा हाफ किती होत आहे, तर 1.25 इंच. तर इथे आपलं सेंटर आपण घेतलं होतं त्या तिथे आपल्याला मेजरिंग टेप ठेवायचा आहे. तिथून आपल्याला 1.25 इंचावर मार्किंग करायचे. सेम आपल्याला जर एवढं तुमचं आलेलं आहे फ्रंट मध्ये तर ते बरोबर आलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला चेक करायचं. इथे जेवढा गॅप आलेला आहे त्याचं तुम्हाला हाफ करायचा आहे. इथे जे आपण सेंटर घेतलं तिथून आपल्याला बघायचं. कमी आलं तर चालेल, पण जास्त आतमध्ये घ्यायचं नाहीये. ठीक आहे, हे पण झालं. आता ही एक पद्धत झाली. आता दुसरी तुम्हाला एक सांगते, जर तुमच्याकडे रेडी शोल्डर नसेल तर कसं करायचं. तर आपलं जे फुल शोल्डर आहे त्याचा आपल्याला इथे हाफ करायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायची आहे. ठीक आहे, इथे मार्किंग केल्यानंतर हा शेप आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बघा, इथून जरी आपण ड्रॉ केला तर ही लाईन इथे मॅच होत आहे. समजलं. जेव्हा तुमची हेवी साईज असेल 38च्या वर जर चेस्ट असेल तर तुम्हाला या पद्धतीनेच शोल्डरची मार्किंग करायची आहे. तर तुम्हाला हे जे शोल्डर आहे त्याचं तुम्हाला हाफ करायचं आहे. हाफ करून इथे मार्किंग करायची आहे. हे बघा असं इथे हाफ करायचं आहे. हाफ करून तुम्हाला इथे मार्किंग करायची आहे. त्यानंतर तुम्ही बाहेरच्या बाजूला 1/2 इंच किंवा 1/4 इंच जाऊन सुद्धा मार्किंग करायची आहे. आणि जसा शेप जात आहे त्यानुसार शेप ड्रॉ करायचा. आणि मग तुम्हाला चेक करायचं आहे इथे किती गॅप आलेला आहे. ठीक आहे, इथे जेवढा गॅप आलेला आहे त्याचं तुम्हाला हाफ करून इथे चेक करायचं आहे. इथे जर तुम्हाला गॅप आलेला आहे 2.25 इंच, त्याचे तुम्हाला हाफ करायचे आहे 1/4 इंच. इथे जे सेंटर आहे तिथून आपल्याला चेक करायचं आहे. 1/4 इंचावर मार्किंग करायची आहे. ठीक आहे, आणि हा शेप व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा आहे. कळालं. दोन्ही पद्धत मी तुम्हाला सांगितली आहे. तुम्ही दोन्ही मेथडनी इथे यूज करू शकता. पण आतमध्ये जायचं नाही, कारण की फ्रंटमध्ये जर तुम्ही आतमध्ये गेला तर तो शेप व्यवस्थित दिसणार नाही. आता आपल्याला आर्महोलमध्ये डाट घ्यायचा आहे. तर आपल्याला आर्महोलमध्ये क्रीज येणार, तर ते क्रीज आपल्याला मायनस करायचे आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे डाट घ्यायचा आहे. ते कशा पद्धतीने घ्यायचं ते तुम्हाला मी सांगते. जो आपण आर्महोलचा जो तिथे शेप दिलेला आहे, तो आपण प्रिन्स कटचा इथे शेप दिलेला आहे, तिथून आपल्याला खालच्या बाजूला 1/2 इंचावर एक मार्किंग करायची आहे. ठीक आहे, तिथून आपल्याला अर्धा इंच, खूप घ्यायचं नाहीये, फक्त अर्धा इंचचा डाट घ्यायचा. तुमची साईज कोणतीही असली तरी चालेल. इथे अर्धा इंचाचा आपल्याला काय करायचं, मार्किंग करायची आहे. आणि या मार्किंगला आपल्याला इथे हे आपलं मायनस होऊन जाणार. हे बघा, इथे आपण आता हे मार्किंग आपल्याला चेक करायचं आहे. त्याचं सेंटर घेऊन घेऊ आणि सेंटरवर इथे मार्किंग करायची ही. आणि इथून आपल्याला चेक करायचं आहे दोन्ही किती आलेला, 2.5 इंचावर एक लाईन. सेम आपण इकडे पण बघून घेऊ. 2.5 इंचावर एक लाईन थोडस वर जाते आणि त्यानुसार त्याला लक्षात ठेवून आपल्याला इथे शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. ठीक आहे, इथपर्यंत झालं. आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, एवढं समजलं तुम्हाला. आता आपल्याला हे चेक करायचं आहे. हे बघा, आर्महोलचा असाच शेप येणार आपल्याला. ठीक आहे, आपल्याला हे चेक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, एवढा गॅप आलेला आहे, इथे मार्किंग करून घेऊ. बघा, इथं 1/2 इंचवर एक लाईन कमी आहे, तर इथं आपण 1/4 इंचावर मार्किंग करू आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊ. तुम्ही यानुसार एकदा ब्लाऊज शिवून बघा, एकदम परफेक्ट फिटिंग बसेल. एकदम फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे. बॅक पार्टची आपण आता ड्राफ्टिंगची आपली उरलेली ते आपण करूया इथे. जेव्हा आपले दोन्हीही नेक जेव्हा पॅक असते तेव्हा आपल्याला इथून 1/2 इंच काय करायचंय, खाली जाऊन मार्किंग करायची असते. जसा शेप जात आहे त्यानुसार इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. खाली पण आपल्याला एकदम ॲक्युरेट जसं आहे तसंच मिळत आहे. ठीक आहे, इथं आपण स्ट्रेट मध्ये एक लाईन ड्रॉ करून घेऊ.
आपल्याला गॅप चेक करायचा आहे किती आलेला आहे. इथे आपल्याला 1/2 इंचच गॅप आलेला आहे. तर आपण इथे 1/2 इंचावर इथे मार्किंग करून घेऊ आणि इथे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊ. पर्यंत झालं. त्याच्यानंतर आपल्याला इथून आपली जी बॅगची लेंथ किती आहे 13 इंच, तर आपल्याला इथे मिळत आहे 14 इंच. ठीक आहे. तर तुम्हाला इथे जेवढा गॅप मिळालेला आहे त्याच्यात तुम्ही इथे डबल सुद्धा जाऊ शकता. म्हणजे मी इथे 1/2 इंच वर सुद्धा जाऊन इथे मी मार्किंग करू शकते. तर मी 1/2 इंच वरती गेली आणि मार्किंग केली आणि इथून स्ट्रेट जॉईन करून इथे जे टोक बनवलं त्याला मायनस केलेलं आहे. आता मी इथे चेक करते मला इथं गॅप किती मिळत आहे. मिळत आहे 13.5 इंचावर एक लाईन. ठीक आहे. प्रॉपर मला लेंथ मिळत आहे. ठीक आहे. जर मला इथे 13 इंच जरी भेटलं तरी सुद्धा मला इथे माझी जी बॅगची लेंथ आहे ती कमी होणार नाही, एकदम प्रॉपर बसेल. जर तुम्हाला वाटत असेल की लेंथ कमी होत असेल तर तुम्ही इथे जेवढा गॅप आहे सेम तेवढाच गॅप ठेवून इथे मार्किंग करू शकता. आपण इथे शेप ड्रॉ करून घेऊ. तर आपलं रेडी शोल्डर आहे 1.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे आणि 2.5 इंचावर आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. खाली आपण इथे लाईन ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे. इथून आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करायची आहे. 2.5 इंचावर इथे मार्किंग केली आपण आणि आता आपल्याला शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता ही जी लाईन आहे आपली आपल्याला इथे क्रॉस मध्ये इथे जॉईन करून घ्या आणि आपल्याला इथे शेप ड्रॉ करायचा आहे. पर्यंत झालं. आता आपल्याला चेक करायचं आहे गॅप किती आहे. 2.25 इंच. त्याचा आपल्याला हाफ करायचं आहे 2.25 इंचाचं. 1 इंचवर एक लाईन. ठीक आहे. ती जी सेंटर आहे तिथं मेजरिंग टेप ठेवायचा आहे. तिथून आपल्याला हाफ इथे मिळालेला आहे. तर आपल्याला इथं गॅप मिळालेला आहे. तुम्ही आता इथे काय आहे ना, जेव्हा आपण बॅक साइड मध्ये अर्धा इंच जर तुम्ही आत जाऊन सुद्धा मार्किंग केली तरी चालेल. ठीक आहे. आपण आता इथे शेप ड्रॉ करून घेतलेला आहे. ठीक आहे. हे आपलं बॅक साइडचं पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे. आपण हे कट करून घेऊ. ठीक आहे. बॅक पार्टचं आपलं रेडी आहे इथे. फ्रंट पार्ट पण आपला इथे रेडी झालेला आहे. इथे आपलं ड्राफ्टिंग कम्प्लीट झालेली आहे. ब्लाऊजच्या फिटिंगमध्ये तुम्हाला सर्वात जास्त कुठे प्रॉब्लेम येते ते मला कमेंट करून सांगा. नेक्स्ट व्हिडिओ आपण त्या टॉपिकवर घेऊया. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.